सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्याकरिता निवडलेला शास्त्रभाग उत्पत्ती याचा 47वा अध्याय 20 ते 26 ही वचने. उत्पत्ती याचा 47वा अध्याय 20 ते 26 ही वचने. या प्रकारे योसेफाने मिस्रातील सारी जमीन फारोच्या नावे विकत घेतली. दुष्काळ कडक पडल्यामुळे प्रत्येक मिस्र्याने आपली शेते विकली. सर्व भूमी फारोची झाली. त्याने देशाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या सर्व लोकांस दास केले. मात्र याजकांची जमीन त्याने घेतली नाही, कारण याजकास फारोकडून नेमणूक होती आणि फारोने त्यांना दिलेली नेमणूक ते निर्वाह करीत, म्हणून त्यांनी आपली जमीन विकली नाही. मग योसेफ लोकांस म्हणाला, आज मी तुमच्या जमिनीसह तुम्हास फारोच्या नावे विकत घेतले आहे. हे बियाणे घ्या व जमिनीत पेरा. तुम्ही हंगामाच्या वेळी उत्पन्नाचा 5वा हिस्सा फारोस द्यावा. बाकीचे 4 हिस्से तुमच्या मालकीचे होतील. ते शेताच्या बियाणांसाठी आणि तुम्हास तुमच्या घरच्यास आणि तुमच्या मुलाबाळांच्या खाण्यासाठी ठेवा. ते म्हणाले, आपण आमचे प्राण वाचविले. स्वामींची आम्हावर कृपादृष्टी राहो. आम्ही फारोचे दास होऊन राहू. फारोस उत्पन्नाचा 5वा हिस्सा द्यावा. हा कायदा योसेफाने मिसर देशाच्या जमिनीस लावून दिला. तो आजवर चालत आहे. मात्र याजकांच्या जमिनी फारोच्या झाल्या नाहीत. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. आपण उत्पत्ती याचा 47वा अध्याय आणि त्याची 20 ते 26 ही वचन वाचली. या ठिकाणी आपण एक व्यवस्थापत्र वाचत आहोत आणि या वचनामध्ये योसेफाने जी व्यवस्था, जो दुष्काळ पडणार आहे त्यासाठी जी व्यवस्था केलेली आहे, त्या व्यवस्थे संबंधाने या पवित्र वचनांमध्ये आपण पाहत आहोत. कारण त्या ठिकाणी कडक दुष्काळ पडला आणि त्यामुळे त्या ठिकाणी मिस्र्यांनी जी जमीन विकली ती
जमीन फारोची झालेली आहे. आणि विशेष करून 21व्या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं की त्याने देशाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्व लोकांस दास केले. योसेफ जो देवाचा निवडलेला आहे त्याने सर्व मिस्र लोकांना फारोचं दास केलं असं म्हटलेलं आहे. परंतु जे याजक आहे, ज्या याजकांची नेमणूक फारोने केलेली होती, त्यांची जमीन त्याने घेतलेली नाही. याजकांचा या ठिकाणी मान सन्मान योसेपाने केलेला आहे आणि त्या जमिनी त्यांच्याकडून घेतलेल्या नाही, कारण फारोने तो अधिकार त्यांना दिलेला होता आणि म्हणून त्या जमिनी त्याच्याकडून किंवा त्या याजकांकडून त्याने घेतल्या नाही. परंतु जे मिस्री लोक आहेत त्या सर्वांकडून ती जमीन घेतली. आणि विशेष करून आपण पाहतो त्या ठिकाणी योसेपाने काही बियाणे दिले आणि त्यांना पेरण्यासाठी सांगितलं. आणि जो हिस्सा आहे म्हणजे 4 हिस्से त्यांचे आणि 5वा हिस्सा त्यांनी फारोला देण्यासाठी सांगितला. आणि या ठिकाणी आपण ह्या गोष्टी पाहत आहोत की परमेश्वराने योसेपाच्या द्वारे जे नियोजन केलेलं आहे, जे व्यवस्थापन केलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे. आणि त्यामध्ये जे मिस्री लोक आहेत ते गुलाम झालेले आहेत आणि जे याजक आहे त्यांचा मान आणि सन्मान केलेला आहे. कारण योसेपाला माहित आहे की याजकांचा मान आणि सन्मान केला पाहिजे. आणि त्यावेळेस जे नियम योसेपाने मिस्रामध्ये लावून दिले, देवाचं वचन सांगतं की ती परंपरा जी परंपरा योसेपाने लावून दिली ती आजपर्यंत त्या देशामध्ये चालत आलेली आहे. माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस परमेश्वरापासून कार्य असतं, परमेश्वर कार्य करून घेतो, त्यावेळेस ते कार्य पिढ्यानपिढ्या टिकतं. आणि या ठिकाणी योसेपाच्या द्वारे परमेश्वराने जे कार्य केलं ते आज देखील त्या मिस्र देशामध्ये आहे. या ठिकाणी माझं सांगण्याचा उद्देश हा आहे की जे काम आपण परमेश्वराच्या सहाय्याने करतो ते परमेश्वर आपल्या हातून करून घेतो. मग परिस्थिती कशीही असेल, त्या परिस्थितीमध्ये परमेश्वर आपल्याला सहाय्य करतो, आपल्याला चालवतो, आपल्याला मार्गदर्शन करतो आणि योग्य ते परमेश्वर करण्यासाठी त्याची कृपा पुरवतो. देवबाप ही वचनं आपणासाठी आशीर्वादाची करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुला मनापासून धन्यवाद देतो, तुझे उपकार स्तुती करतो, कारण तू चांगला आहे आणि चांगलं, योग्य आणि उत्तम ते आमच्याकडून तू करून घेतो. आणि योसेपाकडून ते करून घेतलं आणि आज देखील ते कार्य होत आहे आणि आम्ही देखील तसाच प्रकारचं कार्य तुझ्यासाठी करावं, यासाठी तू आमचं सहाय्य कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.